बातमी नागपूरमधून आहे। गॅस टंचाईवर विष्णू उपकरणाचा तोडगा पाहायला मिळतोय। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची ही संकल्पना आहे। हॉटेलमध्ये गॅस ऐवजी विशेष शेगडीचा ते वापर करतायत। गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। गॅसला सुरक्षित आणि स्वदेशी पर्याय त्यांनी दिलेला आहे। देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची चर्चा असतानाच नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पर्यावरणपूरक असा शेगडीचा पर्याय सर्वांना दिलेला आहे। त्याचा वापर त्यांनी स्वतः सुरू केलेला आहे। विष्णू उपकरण शेगडीचा हा वापर त्यांनी सुरू केला आणि या शेगडीमुळे गॅसवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे। गॅस टंचाईच्या या काळात उपकरणामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। पाहूयात। पूर्ण जगभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना नागपूर शहरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या हॉटेलमध्ये एक पर्यावरणपूर्वक अशा पद्धतीचे विष्णू उपकरण या ठिकाणी आणलेलं आहे। आज आपण आपल्यासोबत बोलण्याकरिता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आहे। काय सांगाल नेमकी हा उपकरण काय आहे? हे उपकरण म्हणजे वेगळं असं काही रॉकेट सायन्स नाही आहे। नेहमीच आपलं पाला पाचवा काढा याच्यापासून तयार होणारे पेटल्स आहेत आणि ते पेटल्स जाळून ती चूल जळलेली आहे। एक मध्ये सिलेंडर असतं, त्याच्यात ते पेटल्स भरायचे, साईडनी त्याला एक वॉल असते, तिथून एअर पास करायची सो दॅट त्याची जी फ्लेम असते ती ब्लू होते। आणि हे नाशिकचे आमचे मित्र गोरे आहेत, त्यांनी आमच्याबरोबर डेव्हलप केलेलं आहे आणि 2 वर्षाआधीचपासून आम्ही याच्या मागे होतो आणि नेमकं ते आत्ता आम्हाला आमच्या कामात पडतं आहे। पॅनिक व्हायचं नाही की बाबा आता गॅस संपला, गॅस मिळत नाही, काय करायचं, मग अवाच्या सवा पैसे देऊन गॅस घ्यायचा, तसं न करता जर त्यांनी प्लॅनिंगनी केलं सगळं तर सगळं व्यवस्थित होईल। आणि होतं काय की गैरफायदा घ्यायला सगळे लोक आहेत सध्या की बाबा आता सिलेंडर मिळत नाही तर जास्त पैसे देऊन सिलेंडर विकत घ्या, मग काही लोकांनी रेट्सही वाढवले आहेत। तर हे असे सगळी चेन प्रोसेस असते, पण त्याचा फटका जो आहे तो सामान्य ग्राहकांना पडतो, तर तो न पडावा अशी मनापासून इच्छा आहे। जर आपण बघितलं तर एका पद्धतीचे हा एक नवीन उपकरण आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर कोणताही व्यंजन हा पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा पद्धतीच्या या पद्धतीने या ठिकाणी बनवलं जातं। सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर।